महाविकास आघाडीमध्ये कुठलीही नीतिमत्ता राहिलेली नाहीये. एका बाजूने पूर्वी त्या शिवसेनेचा पूर्ण आयुष्यभर विरोध करत राहिले की शिवसेना ही हिंदुत्ववादी पक्ष आहे, काँग्रेस सेक्युलर पक्ष आहे, आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही. मग भारतीय जनता पार्टीचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी झाली, जी की कोणीही ॲक्सेप्ट करू शकत नव्हतं, कोणालाही ते मान्य नव्हतं आणि कोणीही विश्वास करू शकत नव्हतं. तशा पद्धतीची युती झाली. आता मनसेने ज्या पद्धतीने हल्ले केले होते त्यामुळे मनसेशी दुरावा ते ठेवत होते. सत्तेसाठी कुठल्याही पद्धतीची युती आणि आघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि उबाटा हे करू शकतात आणि त्यांनी काही केलं याच्यात आश्चर्य मानायला नको. आता भास्कर जाधव पूर्वी कशा पद्धतीने काय काय चर्चा झाली होती ते मला सांगायचं नाही आहे, परंतु भास्कर जाधवनी आपल्या मनातली खतखत ही अनेकदा बोलून दाखवलेली आहे. जे पोटात आहे ते होटात अनेकदा आलेला आहे, तो लवकरच अजून येणार आहे. ज्या दिवशी आता गटनेता देखील ते भास्कर जाधवला करू शकले नाही, यापेक्षा भास्कर जाधवांचा मोठा अवमान होऊ शकत नाही. मला असं वाटतं की भास्कर जाधव सारख्या ज्येष्ठ अनुभवी माणसाला डावलणं हे कुठल्याही दृष्टीने योग्य नाही. बघा की आपल्याला माहीत आहे की विधिमंडळात जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यापेक्षा विरोधी पक्ष हा आता विरोधी पक्ष नेता पदावरून जे की कायदेशीरदृष्ट्या त्याच्यासाठी ते पात्र नाही आहे तरी त्याला ते इश्यू करत आहे. त्याच्यावरून त्यांनी काल चहापानाचा बहिष्कार टाकला आणि चर्चेला आले नाही. एका बाजूने महायुती ही हातात हात घेऊन काम करत आहे, परंतु विरोधी पक्षामध्ये शरद पवार गट, राष्ट्रवादी किंवा उबाटा किंवा काँग्रेस या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. जरी त्यांना विरोधी पक्षनेतापद मिळालं असतं तरी तीन पार्टीमध्ये त्याच्यामध्ये एकमत होऊ शकत नाही. तीन पार्टीचा सोडा, एकट्या उबाटामध्ये आपल्याला माहीत आहे की मागे त्यांनी अजय चौधरी यांना गटनेता केला होता. भास्कर जाधव एक सिनियर नेते असताना त्यांच्यावर त्यांचा विश्वास नाही आहे. तो विश्वास नसल्यामुळे आदित्य ठाकरे, अजय चौधरी किंवा सुनील प्रभू किंवा भास्कर जाधव या नावामध्ये त्यांचंच एकमत होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे ही भानगड करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न त्यांनी विधिमंडळात मांडले पाहिजे, सभागृहात यायला पाहिजे, सरकारचं कुठं चुकत असेल ती चूक लक्षात आणून द्यायला पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न विधिमंडळात मांडले पाहिजे आणि विरोधी पक्षनेत्याच्या भानगडीत न पडलेलं त्यांना जास्त योग्य राहील असं माझं म्हणणं आहे.